जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो, आज जो व्हिडिओ बनवत आहे ना तो घरामध्ये बनवत आहे. कारण की बघा इथं तुम्ही बघू हे कसलं ऊन झालेलं आहे. तुम्ही बघा इथं हे कसलं ऊन आहे. या उन्हामध्ये कॅमेरा पण चालत नाही राव. एवढं ऊन आलेले की विचारू नका. आणि त्यामुळे मी आहे ते आपलं बघा घरामध्ये बसूनच बनवलेलं परवडतं. कारण की कॅमेरा चालतच नाही तिथं. तर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे की रो हाऊसचाच व्हिडिओ आहे आणि रो हाऊसच विकायचा आहे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही सोडू नका. कारण की बघा मालकाला रो हाऊस विकण्यासाठी विकायचा आहे, पैशाची गरज आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे रो हाऊस विकण्यासाठी. आणि पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला असणार आहे, पाणी असणार का नाही, आजूबाजूला कॉर्पोरेशनचं लोकेशन आहे का नाही, बस स्टॉप आहे का नाही, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन बघा नुसतं बोर्ड बघून किंवा टायटल बघून भेटत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ बघायला लागणार. कारण की आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती नेहमी तुमच्यासाठी काय ना काय प्रॉपर्टी आपण डायरेक्ट मालकाची आणत असतो आणि भरपूर अशी माहिती देत असतो. तर त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ सोडू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माहिती घ्या. या रो हाऊस आपले सहर्ष स्वागत आहे. मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचा हा एकमेव असा चॅनल आहे की या चॅनलच्या माध्यमातून लोकांना स्वतःचे जे स्वप्न असतात, भले रो हाऊस असू द्या किंवा एखादा छोटा मोठा 1 RK असू द्या किंवा फ्लॅट असू द्या, ते सगळं काही स्वस्त मध्ये आणि बजेट मध्ये भेटतो. बंधू बहिणींनो, आज तुमच्यासाठी इथं मी आलेलं आहे ना, तर 2-3 प्रॉपर्टीची माहिती द्यायला आलेले. एक प्रॉपर्टी बद्दल ना बोलणार. बरेचसे लोक जे आहे मला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या राज्यातून जिल्ह्यातून बघतात. बरेचसे लोक असे पण आहेत की त्यांना फ्लॅट रेंटवर पण पाहिजे पुण्यामध्ये. पुण्याचा वेगवेगळं लोकेशन आहे आणि वेगवेगळे एरिया आहे आणि त्याच एरियामध्ये लोकांना असं वाटतं की निदान आपण खरेदी करू शकत नाही तर रेंटवर घेऊ आपण. तर बंधू बहिणींनो, आज तुमच्यासाठी जे आहे ते सांगण्यासाठी इथं आलेले मी. आता ते काय म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे सगळ्या लोकांचा, बरोबर ना. ते काय म्हणजे बरेचसे बरा मी एक सांगतो तुम्हाला की हे रो हाऊस तुम्हाला खरेदी करायचे का, मला एक कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा. काय प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला नंबर सुद्धा देणार आहे वेगवेगळ्या लोकेशन मध्ये. आणि पुण्यामध्ये नेमकं कुठल्या लोकेशनला तुम्हाला रो हाऊस पाहिजे, 1 BHK पाहिजे का 2 BHK पाहिजे, नुसतं RK म्हणजे खाली बांधलेलं पाहिजे का वरती 2 मजल्याचं पाहिजे, ते पण मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करत जावा. कारण की बरेचशे अशा प्रॉपर्ट्या मौजूद आहे, मालकांचे नंबर पण आहे. पण प्रॉब्लेम का होतो माहिती का की व्हिडिओ सगळ्यांचे बनवू शकत नाही. तुम्ही आता जेच बघितलं की कसला ऊन बाहेर आहे, कॅमेरा सुद्धा चालत नाही या उन्हामध्ये. तर तुम्ही विचार करतात की व्हिडिओ बनवत नाही, घर प्रॉपर्टी दाखवत नाही. तुम्ही सांगा मला, तुम्ही तरी येऊ शकतात का बाहेर या एवढ्या उन्हामध्ये? सांगा मला कसलं टेम्परेचर झालेलं आहे, माणूस कसं काय बनवणार व्हिडिओ त्या घराचा, सांगा मला. बोलणं सोपं आहे पण काम करणं खूप अवघड होऊन जातो, हे लक्षामध्ये ठेवा. असं नाही की आपल्याला फक्त आतमधलं दाखवायचं ते घर, आपल्याला बाहेरून पण दाखवायला लागतो. बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा मला तुम्ही. बरेचसे लोक मला कमेंट करतात की नुसतं बसूनच येऊन बडबड करत असतो. एवढं बोलणं पण काही सोपं नाही आहे त्या घराबद्दल. आता बघा माझ्याकडे जे जे आहे मी तुम्हाला ते आरामशीर सांगतो, तुम्ही लक्षामध्ये ठेवा. आणि आम्हाला ना फोन केलं तर त्या प्रॉपर्टीच्या बद्दल तुम्ही विचारा, जे आहे त्याच बद्दल विचारा. आता कोण कुठून फोन करतो माहिती का तुम्हाला? कोण लातूर वरून कॉल करतो की आम्हाला लातूर मधला तो रो हाऊस बघितला. अरे भाई, लातूर मधला कुठला दाखवलं मी? अरे कोण तर म्हणतो नाशिक मधला तुमचा तो व्हिडिओ बघितला आम्ही. अरे भाई, मी नाशिक मधला कुठला दाखवला सांगा ना. गोष्ट आपली जे काय माहिती जी आहे ते पुण्यामधलीच करतो ना. आता हे रो हाऊस आहे तर हे पण पुण्यामध्ये आहे, 2-3 मजलीचे वेगवेगळे आहे.
कदाचित तुम्ही एक फोटो बघितला, मी 3-4 रो हाऊसचा फोटो दाखवू शकतो का? नाही दाखवू शकतो. फक्त एकच रो हाऊसचा दाखवला, ते पण मार्केटमध्ये आहे, आजूबाजूला सगळं काही आहे, म्हणजे कॉर्पोरेशनच्या लोकेशन मध्ये आहे. या रो हाऊस वरती तुम्ही लोन पाहिजे लोन करू शकतात. पण सध्याला मी स्टार्टिंगला बोललो ना की बरेचसे लोक आहे जे खरेदी करू शकत नाही, निदान रेंटवरती तरी पाहिजे आम्हाला. तर बघा बरेचसे असे लोकेशन आहे आपल्याकडं. तुम्हाला वडगाव शिरीमध्ये 1 BHK 2 BHK फ्लॅट किंवा रो हाऊस पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. कमिशन लागणार, कारण की बघा इथं तिथं सगळीकडं एजंट लोक आहेत, मालक भेटणार नाही, असा सहजासहजी मालक नाही भेटणार. सगळ्यांनी जे आहे जे काही ओनर असतात ते कोणाला बोलणार? एजंट लोकांनाच बोलणार ना. आपल्याकडे बघा लोकेशन सांगतो मी तुम्हाला रेंटसाठी, एक तर हडपसर असणार आहे, किंवा तुम्ही बोलले की वडगाव शिरी, कल्याण नगर, विमान नगर, कोरेगाव पार्क, हे सगळं लोकेशन त्याच्यामध्ये येतो. धानोरी, बरोबर ना, लवगाव, हे याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅट 1 BHK 2 BHK रो हाऊस रेंटवर सगळं काही तुम्हाला भेटून जाणार. पण तुम्ही तुमच्या आवडीचं लोकेशन बोला आणि तुम्हाला कसं पाहिजे, 1 BHK पाहिजे 2 BHK पाहिजे, हे तुम्ही सांगा. तिथं जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हा तर आम्हाला कळणार ना. नुसतं काय बोलून फायदा आहे का? बोला ना. बरं, आता कोणाला प्लॉट पाहिजे असेल, हा प्लॉट पाहिजे असेल, आला मेन मुद्दा आला, तर तुम्ही एवढं रेंटवर घेतात, तर एखादा गुंठा आता सध्याला चालू आहे 7 लाख रुपयाचा भाव चालू आहे. अहो जेव्हा 1.5 लाख आणि 2 लाख होते, जुने व्हिडिओ बघा आमचे, त्यावेळेस पण बोललो आम्ही की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा राव, आणि 2 लाख 1.5 लाखांनी, हा 2 लाख आणि 1.5 लाखांनी सुद्धा जागा आहे, 1,000 स्क्वेअर फीटचे होते प्लॉट. त्यावेळेस पण आम्ही बोलत होतो की तुम्ही अर्धे भरा, बाकीचे तुम्हाला सवलत भेटणार आहे, EMI पेड करा त्यावेळेस. आता पण तेच चालू आहे. फक्त काय झालं की काळ बदलला आणि नवीन काळ सुरुवात झाला. बघा ज्या वेळेस म्हणजे 10 वर्षापूर्वी लोकांनी घेतले होते 1.5-2 लाखाला, आज त्याची किंमत 7, 8, 10 लाख त्याच्यावरती पण झाली असेल. एक वेळेस वाघोलीमध्ये बोलत होतो आम्ही, मग तिकडं पुढे आले शिक्रापूरमध्ये, मग त्यानंतर तळेगाव डमडरेमध्ये, आता कासारी फाटा वगैरे त्या साईडला बरेचसे प्लॉट आहेत. पण हे लक्षामध्ये ठेवा, तिकडे किंमत जी आहे ती 7 लाखापर्यंत गेलेली आहे. तुम्हाला अर्धे म्हणजे 3.5 लाख रुपये तुम्ही भरा, बाकीचं EMI पेड करा. तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल पुणे नगर रोडला तर ते पण उपलब्ध आहे आणि EMI वरती असणार आहे. तुम्ही काय करायचं, डायरेक्टली जे आहे तुम्ही बोला आम्हाला EMI चे प्लॉट पाहिजे पुणे नगर रोडच्या शिक्रापूरच्या पुढचे, कासारी फाटा किंवा सणसवाडीच्या पुढं. सणसवाडीमध्ये नाही राव, तिकडं राहिलेच नाही. ओके, आता बरं अजून एक लोकांना अजून थोडंसं इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी तुम्हाला डायरेक्ट बोलत असतो की डायरेक्टली 10 गुंठ्याचे घ्या. अहो किरकिरच नाही 7-12ची, 7-12 डायरेक्टली तुमच्या नावावरती होणार असे प्लॉट सुद्धा आणलेले. पण लोकेशन दुसरा आहे, नाही तर तुम्ही बोलणार नगर रोडला. आता हे जे आहे त्याची ऍड मी टाकली होती काल, बघा तुम्ही वाटलं तर चेक करा, छोटासा व्हिडिओ टाकला होता. तर डायरेक्टली ते जे आहे तर डायरेक्टली तुम्हाला 30 लाखामध्ये 10 गुंठे, आता एक 3 लाखाच्या हिशोबामध्ये धरा, पण इथं डायरेक्टली तुम्हाला 30 लाखामध्ये 10 गुंठे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला या लोकेशनला. तुम्हाला पाहिजे असेल तर तरी तुम्ही संपर्क करू शकतात. बरं, रो हाऊस साठी तुम्ही आलेले, रो हाऊसचा जो फोटो बघितला, टायटल पण बघितला तुम्ही रो हाऊसचा, तर आहे ना रो हाऊस सुद्धा आहे आपल्याकडं. तर वेगवेगळे रो हाऊस आहेत. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो की मी सगळ्या रो हाऊसचे फोटो दाखवू शकत नाही डायरेक्टली, किंवा मी त्याची शूटिंग सुद्धा करू शकत नाही, कारण की एवढं ऊन आहे, ते कॅमेरा चालत नाही. आणि तुम्ही बोलणार की संध्याकाळी जाऊन दाखवा, तर एवढं रात्रीचं काही क्लिअर येत नाही व्हिडिओ. तर त्यामुळं डायरेक्टली मी तुम्हाला थोडंसं लोकेशन सांगून देतो. तुम्हाला हडपसरला पाहिजे, वडगाव शिरीला पाहिजे, रो हाऊस पाहिजे किंवा फ्लॅट परचेज करायचं असेल तर वेगवेगळे रेट आहे तिकडं. असं नाही की एक रेट धरून चाला. कुठं तुम्हाला रो हाऊस पाहिजे असेल वडगाव शिरीला, वडगाव शिरीला नुसती जागा
मोकळी जागा खरेदी करायला गेलं तर 55 लाख रुपये गुंठ्याची जागा आहे, हे लक्षामध्ये ठेवा. 70 लाख रुपयाची पण जागा आहे. मग त्याच्यामध्ये 2 गुंठ्यामध्ये बांधलेले वडगाव शिरीला ते कितीला बसणार आहे विचार करा तुम्ही. 1.5 करोड 2-2 करोडचे तिकडं घरं आहे बांधलेले. 2 गुंठ्यामध्ये 2 मजली 3 मजली असे वेगवेगळ्या रेटमध्ये आहेत. असे पण प्रॉपर्ट्या आहे. आणि तुम्हाला एकदमच क्लिअर कट पाहिजे असेल तर मी तर बोलणार की 1 CRच्या वरती, आणि तुम्हाला अजून तुमचं असं वाटत असेल की काहीतरी सापडणार तर तुम्ही कॉल करून बघा. हाय 70-80 पर्यंत आहे, पण लोकेशन चेंज होणार आहे. लवगाव वगैरे धानुरीला तर नाही राव. धानुरीला डायरेक्टली 2-2 करोडच्या 2-2 करोडचे रो हाऊस आहे. 2.5-3 करोड 4 करोड या बजेटमध्ये धानुरी. तुम्हाला काय वाटतं असंच आहे का एरिया? अहो लवगाव पण एवढा सुधारला की विचारू नका. तिकडं पण बजेट एकदम टाईट चालू आहे. तुम्हाला लवगावला पण पाहिजे असेल तर तुम्ही या एकदा बघा. आमचा नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे, स्क्रीनवरती पण दाखवत आहे. तुम्हाला जमत असेल तर या तुम्ही. बाकीचे वेगवेगळे प्रॉपर्टी आहे, रेंटवर पण आहे. तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल ते पण आहे. अहो करा तुम्ही संपर्क. तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडती थोडं कमेंट बॉक्स मध्ये पण मेसेज करत जावा तुम्हाला जे काय पाहिजे. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की डायरेक्ट कॉल करावा, मेसेज करावा व्हॉट्सअपला, तर आमचा नंबर दिलेला आहे, तुम्ही संपर्क करा. ओके. बजेटमध्ये भेटणार, सगळं काही बजेटमध्ये भेटणार. पण जो काळ चालू आहे, जो टाइम चालू आहे, वेळेला महत्व आहे, हे लक्षामध्ये ठेवा. नुसतं त्या जुन्या बजेटमध्ये भेटून चालणार का? सांगून चालणार का? नाही ना. तर भेटा. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जवळजवळ चांगल्या लोकेशन मध्येच आपण प्रॉपर्टी दाखवत राहतो. ओके. त्यामुळं भेटू आपण. ओके. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.